असू द्या किंवा लाल डोंगर असू द्या, इंदिरानगर असू द्या, या ठिकाणी अतिशय चांगल्या इमाने इतबारी आम्हाला मतदान झालेलं आहे। त्याबद्दल सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो। आणि बहुतेक नेत्यांची भाषण ज्यांनी केलं आहे त्यांची मागणी आहे की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कुठे ना कुठेतरी जागा मिळाली पाहिजेच। आणि माझंही प्रामाणिकपणे मत आहे की आज चेंबूरसारख्या मतदारसंघामध्ये 2 ते 3 AC वाढ झालेले आहेत आणि चेंबूरमध्ये फक्त 5च नगरसेवक आहेत। 2 भारतीय जनता पार्टीचे, 2 शिवसेनेचे आहेत आणि 1 काँग्रेसचे आहे। असं ह्या 5 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतोय। तर आमची इच्छा आहे कुठे ना कुठेतरी एकजेस हा आमच्या महायुतीचा घटक पक्ष आहे, त्यातले कार्यकर्ते व्हायलाच पाहिजे। कारण का मी आणि आमचे माजी खासदार राहुल शेवाळ्यांकडे रिपब्लिकन पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते एकदम बंधुभावाने आम्ही राहत असतो आणि त्यांची मागणी असते सारखी की आम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करा। आठवले साहेब आहेत, मोठे नेते आहेत, ते कुठे ना कुठेतरी आपल्याला ॲडजस्ट करतील। आज आम्हाला इथे बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। च्या पार्श्वभूमीवर गेले 3 निवडणुका आपण बघितलेल्या आहेत की रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या खांद्याला खांदा घेऊन मैदानामध्ये उतरला आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाला सतत विजय मिळत आलेला आहे, ही वस्तुस्थिती। आणि त्याच्या मोबदल्यामध्ये निश्चितपणे ज्या वेळेला आम्ही देखील पक्ष चालवतो आम्हालाही कार्यकर्ते असतात, आठवलेंनाही कोणी विचारणारा असतं, आठवलेंच्याकडे कोणी मागणारं असतं। या कार्यकर्त्यांचं मन कसं शांत करायचं हे खरी ही वस्तुस्थिती आहे की हे आम्हाला याच्यामध्ये जमलेलं नाही, स्थितीमध्ये नाही आहे। आणि त्यामुळे या युतीचीच पाठराखण आम्ही करणार आहोत। या युतीची पाठराखण करीत असताना बाकी एक मी या ठिकाणी थोडंसं अनायासे आमचे प्रमुख अध्यक्ष महोदय वगैरे उपस्थितीत आहेत, तर त्यामुळं मी एक विनंती करतो की आपण पुढाकार घेऊन जाणीवपूर्वक रिपब्लिकन पक्षाला हव्या असलेल्या जागा आपण दिल्या पाहिजेत। रिपब्लिकन पक्षाची जी काही भूमिका असते ही भूमिका इतर सर्व पक्षांच्या पेक्षा थोडी वेगळी असते आणि त्यामुळं तिचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात करता आलं पाहिजे, तिचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करता आलं पाहिजे। याची दखल आपण घ्यावी अशीच एक मी नम्र विनंती करतो आणि मी थांबतो। जय भीम।